गुन्हे शाखा युनिट 2 ची यशस्वी कारवाई, तडीपार आणि फरार आरोपी जेरबंद। मागील 3 वर्षांपासून विनयभंग गुन्ह्यात फरार असलेला आणि नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी गणेश तुळशीराम लिपणे यास गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली आहे। पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक, उपआयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील फरार आणि तडीपार आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। 11 मे रोजी पोलीस हवालदार संजय सानप आणि परमेश्वर दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून घरफोडी गुन्ह्यात फरार आरोपी गणेश लिपणे आनंदनगर पाथर्डी फाटा परिसरात आढळून आला। सदर माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली। त्यानुसार पथकाने तत्काळ सापळा रचून आरोपीस अटक केली। गणेश लिपणे आनंदनगर याने चौकशीत सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 119/2022 भांडवी कलम 452 354 34 अन्वये गुन्ह्याची कबुली दिली। तो गुन्हा घडल्यानंतर पासून फरार होता। शिवाय तो 2 वर्षांसाठी नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार असून देखील कोणतीही अधिकृत परवानगी न घेता नाशिकमध्ये आढळून आला। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार परमेश्वर दराडे यांनी फिर्याद देत गुन्हा क्रमांक 153/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपीस पुढील कारवाईसाठी त्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। तसेच सातपूर पोलीस ठाण्यालाही पुढील कारवाईसाठी लेखी अहवाल पाठवण्यात आलाय। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 च्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, गुलाब सोनार, संजय सानप, मनोहर शिंदे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे आणि सुनील खैरनार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.